धाकट्या भावाने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून थोरल्या भावाने त्याच्यासह अन्य 2 जणांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। सोनीपतमधल्या राई तालुक्यातल्या बिंद्रोली गावात आंतरजातीय विवाहावरून नाराज झालेल्या थोरल्या भावाने धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली। घटनेनंतर आरोपी त्याच्या वडिलांना धमकी देऊन फरार झाला। या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पुरावे जमा केले। वडिलांच्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात वडिलांनी त्यांच्या थोरल्या मुलावर हत्येचा आरोप केला आहे। लहान भावाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे थोरला भाऊ नाराज होता। याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। बिंद्रोली गावातल्या धर्मवीर यांनी कुंडली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यांना मनदीप आणि अमरदीप ही 2 मुलं आणि 3 मुली आहेत। तिन्ही मुलींचा विवाह झालेला आहे। धाकटा मुलगा अमरदीप सोनीपतमधल्या अतिरिक्त उपायुक्त कार्यालयात मानवी माहिती आणि संसाधन विभागाच्या कौटुंबिक ओळखपत्र शाखेत कार्यरत होता। अमरदीपचा 3 वर्षांपूर्वी भैसवाल कलान गावातल्या मधुशी प्रेमविवाह झाला होता। या दाम्पत्याला 3 महिन्यांचा शिवम नावाचा मुलगाही आहे। मनदीप अविवाहित आहे।